नांदेड़ में एटीएम में लूट का बड़ा मामला सामने आया है। पुलिस ने लुटेरों को बुल्ढाना में फिल्मी अंदाज में पकड़ लिया। एटीएम को रात के अंधेरे में लूटकर भागने वाले 3 लुटेरों को बुल्ढाना पुलिस ने हिरासत में ले लिया है। नांदेड़ के राज कॉर्नर और भावसार चौक के स्टेट बैंक के एटीएम को गैस कटर से काटकर लूटा गया। राज कॉर्नर के पास मौजूद स्टेट बैंक के एटीएम से 5,59,000 रुपए और भावसार चौक से 10,36,300 रुपए लूटे गए। तीनों लुटेरों की ये पहली लूट नहीं थी। इससे कबल भी इन्होंने 24 और 25 जून की रात नागपुर में 3 एटीएमों को लूटा था और फरार होकर नांदेड़ पहुंचे। नांदेड़ में इन्होंने राज कॉर्नर और भावसार चौक पर वाक़ एटीएम को निशाना बनाया। सख्त सिक्योरिटी को चकमा देकर फरार होने की कोशिश में बुल्ढाना पुलिस ने इन्हें हिरासत में ले लिया। ये लुटेरे एटीएम का शटर नीचे गिराकर गैस कटर से एटीएम को काट देते थे और इसमें मौजूद रकम लूट लेते थे। भाग्यनगर पुलिस इंस्पेक्टर अनिरुद्ध काकड़े मामले की जांच कर रहे हैं। काल दिनांक 27/6/2018 रात्री 2 ते 3:30 वाजेच्या दरम्यान राज कॉर्नर नांदेड़ या ठिकाणी SBIचं एटीएम तसेच भावसार चौक या ठिकाणचं SBIचं एटीएम अज्ञात चोरट्याने गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीनला क्षती पोहोचवून नुकसान करून एटीएम फोडलेला आहे। आजूबाजूच्या CCTV कॅमेऱ्यावरून आम्हाला फुटेज मिळालेले आहेत। आरोपीचा माग आम्हाला मिळालेला आहे। आरोपीच्या गाडीचा नंबर आमच्याकडे आहे। सस्पेक्टेड गाडी स्कॉर्पिओ सिल्वर कलरची, तिच्यासाठी आम्ही नाकाबंदी करण्याचे 5 वाजताच कंट्रोल रूमला सांगून बॉर्डर सील केलेले आहेत आणि आरोपीच्या मागावर माझी एक पोलीस टीम गाडीसह रवाना झालेली आहे। आरोपीची आम्हाला माहिती मिळालेली आहे। आरोपीला आम्ही लवकरात लवकर ताब्यात घेऊन सदर घटनेचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आम्हाला 100% विश्वास आहे की आम्ही सदर घटनेचा छडा लावू। सदर घटनेमध्ये राज कॉर्नर या ठिकाणच्या एटीएम मधून 5,59,100 रुपये चोरी गेलेले आहेत। तसेच भावसार चौक या ठिकाणाहून 10,36,300 रुपये चोरी गेलेले आहेत। दोन्ही घटनेमध्ये मिळून SBI बँकेचे एकूण 16,05,400 रुपये चोरी गेलेले आहेत। परंतु बँकेला पण मी एक आव्हान करल की बँकेने एवढे त्यांच्याकडं एटीएम असताना कुठल्याही एटीएमला बोर्ड नाही, सुरक्षेची व्यवस्था केलेली नाही किंवा वॉचमॅन नेमलेले नाहीत आणि त्या ठिकाणी भरपूर लाईट प्रकाश पण नाही, तरी बँकेने त्यांच्या एटीएममध्ये सुरक्षेची जबाबदारी घ्यायला पाहिजे, वॉचमॅन नेमायला पाहिजेत आणि दोन्ही एटीएमला शटर असल्यामुळं शटर लावून घेऊन चोरट्यांनी शटरच्या मधून कारभार केलेला आहे। त्यामुळं घटना उघडकीस लवकर आलेली नाही। सर, आरोपी इथं बुलढाण्याला अटक करण्यात आली असं काही माहिती आहे? आरोपी नांदेडमधून पसार झालेले आहेत, परंतु त्यांच्या पाठीमागे आमची गाडी आहे। लवकरच नांदेड पोलिसाच्या ताब्यात आरोपी येतील याची मला खात्री आहे।